नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडचे प्रमोटर नरेश कुमार पटेल आणि चेतन कुमार या दोन प्रमोटर्सने आपली आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडमधली 6.59% हिस्सेदारी 1115 रुपये पर शेअरच्या हिशोबाने कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडला सोल्ड केली आहे. आणि मित्रांनो, प्रमोटरने सेल केली ही कंपनीसाठी एक बॅड न्यूज असते, परंतु मित्रांनो, ती विकलेली हिस्सेदारी कोणाला सेल करत आहे ते इम्पॉर्टंट करते. आणि मित्रांनो, इथे गुड न्यूज अशी आहे की प्रमोटरने आपली हिस्सेदारी डीआयज म्हणजे कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडला सेल केली आहे. आणि मित्रांनो, म्हणून काहीही घाबरण्याची गोष्ट नाही. परंतु मित्रांनो, तरीही जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर आपली हिस्सेदारी सेल करतात, हे त्या कंपनीसाठी एक निगेटिव्ह पॉईंट असतो. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया होंडा इंडिया पॉवर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 21 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 231 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 269 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 204 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 269 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 16 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 36 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 19 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 36 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला होंडा इंडिया पॉवर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि त्याचमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1 रुपये 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. त्याचसोबत या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,541 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 3,836 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,411 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 3,836 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 114 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 468 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता NLC इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4 पट झालेला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 696 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 468 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया टू लिस्ट सबसिडरी BCCL अँड CMPDI सून. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड आपल्या 2 सबसिडरी कंपनी लिस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, त्या 2 सबसिडरीचे नाव आहे भारत कुकिंग
कोल लिमिटेड आणि सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट. आणि मित्रांनो, या 2 कंपन्या लिस्ट करण्यासाठी कोल इंडिया लवकरच ड्राफ्ट पेपर सेबीकडे फाईल करणार आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट ऑफिशियल आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला लवकरच कोल इंडिया लिमिटेडच्या 2 सबसिडरी कंपन्याची IPO पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 295 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 487 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 349 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 487 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 532 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 122 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 112 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 122 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 295 कोटी रुपयांनी 487 कोटी रुपये, परंतु या कंपनीचा नेट प्रॉफिट का घसरला? तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे अदर इन्कम. तुम्ही इथे बघू शकता, या कंपनीचा अदर इन्कम 1 वर्षाआधी क्वार्टर 4 मध्ये होता 719 कोटी रुपये आणि आता आला आहे फक्त 38 कोटी रुपये. आणि जर तुम्ही बघितले तर हा अदर इन्कम मध्ये आहे एक्सेप्शनल आयटम्स 696 कोटी रुपयाचा. म्हणून मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट्स ₹27,000 करोड ऑर्डर्स इन फायनान्शियल इयर 2026. QRSAM could add ₹30,000 करोड मोर, सेज मॅनेजमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला अपेक्षा आहे की या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये 27,000 कोटी रुपयांचे नवीन ऑर्डर्स मिळणार आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने एक्सक्लूड म्हणजे बाहेर ठेवला आहे जो या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीमसाठी ऑर्डर मिळणार आहे तो. आणि मित्रांनो, हा ह्यूज ऑर्डर मिळणार आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये आणि याची व्हॅल्यू आहे 30,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू या कंपनीने बाहेर ठेवली आहे. आणि मित्रांनो, तरीही या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये 27,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळणार आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनस अलर्ट, 14 lakh small shareholders of this commercial producer set to get free share after 14 years. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मीडियम अँड हेवी कमर्शियल व्हेकल मॅन्युफॅक्चरर कंपनी अशोक लीलँड लिमिटेडने फ्रायडे 23 मे 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड 23 मे 2025 ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीने 2011 मध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, 2011 नंतर ही कंपनी म्हणजे 14 वर्षानंतर ही कंपनी पहिल्यांदा आता बोनस शेअर अनाऊन्स करू शकते 23 मे 2025 ला. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF शेअर प्राइस गेन्स आफ्टर क्वार्टर 4 नेट प्रॉफिट जम्प्स 39% इयर ऑन इयर बेसिस टू ₹1,282 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DLF लिमिटेड या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे.
तर मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 39%ने इन्क्रीज होऊन 1282 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 921 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर DLF लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 46%ने इन्क्रीज होऊन 3128 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 2134 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो एवढंच नाही तर DLF लिमिटेडने 6 रुपयाचा डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.